एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ बघाच, कारण 1 ऑगस्ट पासून तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुम्हाला एसटी प्रवासादरम्यान कोणतीही सवलत मिळणार नाहीये। एसटीतून प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम प्रवाशांनो सावधान, कारण आता एसटी महामंडळाचे 3 असे मोठे आणि कडक नियम लागू झालेत, ज्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। होय, नीट कान देऊन ऐका। जर आता तुमच्या खिशात ही 2 महत्वाची मूळ कागदपत्रे नसतील तर तुम्हाला लालपरीच्या पायऱ्यात पाय ठेवून देखील दिले जाणार नाहीये। सरळ बसमधून खाली उतरून देण्याचे आदेश थेट आता ड्रायव्हर आणि कंडक्टरला देण्यात आले आहेत। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने म्हणजेच MSRTCने सरसकट सर्व प्रवाशांसाठी, मग त्या सवलतीचा फायदा घेणाऱ्या महिला असोत, मोफत प्रवास करणारे आपले अमृत ज्येष्ठ नागरिक असोत, रोज नोकरी धंद्यासाठी अपडाऊन करणारे लोक असोत किंवा शाळेला जाणारे लहान मुलं असोत, सगळ्यांसाठी 3 नवीन आणि अत्यंत कडक कायदे आलेत। आधी कसं असायचं, पैसे दिले आणि तिकीट काढून बसलं की विषय संपायचा, पण आता तसं नाहीये। जर तुम्ही यातला एक जरी नियम मोडला किंवा प्रवासादरम्यान कंडक्टरशी उगीच उज्जत घातली तर थेट पोलिसात गुन्हा दाखल होऊन रवानगी थेट आता पोलीस कोठडीत होणार आहे। बघा आता मित्रांनो, सगळ्यात मोठी चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कशाची आहे हे तुम्हाला माहित आहे का? येत्या 1 ऑगस्ट 2026 पासून जर तुमच्याकडे एनसीएमसी कार्ड नसेल तर तुम्हाला खिशातून दुप्पट म्हणजेच पूर्ण तिकीट काढावं लागणार आहे का? काय खरंच आता लालपरीमध्ये कॅश म्हणजेच रोख पैसे घेणे पूर्णपणे बंद होणार आहे? काय आहे यामागचं मैदानी सत्य? मित्रांनो, 199 रुपयांचं कार्ड, 100 रुपयांचा मिनिमम बॅलन्स आणि डेपोवर लागणाऱ्या तासन तास लांबच लांब रांगा, काय एसटी महामंडळाचे हे नवीन नियम सामान्य माणसाच्या सोयीसाठी आहेत की नवीन मनस्ताप निर्माण करणारे आहेत? ही सगळी माहिती, अधिकृत आदेश आणि प्रत्यक्ष जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे हे सगळं अगदी सोप्या भाषेत सविस्तरपणे या काही मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण आता डिकोड करणार आहोत। जर तुम्ही रोज किंवा महिन्यातून एकदा जरी एसटीने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। म्हणूनच सांगतो, आज घाई गडबड करायची नाहीये, निवांत बसा आणि हा व्हिडिओ शेवटच्या सेकंदापर्यंत पहा। पण त्याआधी तुमच्या हक्काच्या बोलगड्या मराठी चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आता मित्रांनो, मूळ विषयाकडे जाण्याआधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की महाराष्ट्रात एसटी बस म्हणजे काय आहे। एसटी ही फक्त एक गाडी नाहीये, तर ती महाराष्ट्राची संस्कृती आहे, जीवनवाहिनी आहे। 1 जून 1948 रोजी पुण्यातून अहिल्यानगरसाठी पहिली एसटी बस धावली आणि तेव्हापासून आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे रस्ताही नव्हता तिथे ही लालपरी पोहोचायची। पण काळ बदलला, वर्ष संपली आणि आता आपण आलो आहोत 2026 मध्ये। आज डिजिटल इंडियाचा जमाना आहे। आपण भाजीवाल्यांचा 1 रुपया द्यायचा असेल तरी मोबाईल काढतो आणि स्कॅन करतो, पण आपल्या एसटी मध्ये मात्र अजूनही तीच जुनी पद्धत चालू होती। कंडक्टर बॅग घेऊन उभा राहायचा, पैशांचे बंडल मोजायचा आणि मग सुट्ट्या पैशांवरून प्रवाशांशी रोज सकाळी आणि संध्याकाळी कचाकच भांडणं व्हायची। एसटी महामंडळाला दरवर्षी या सुट्ट्या पैशांमुळे आणि तिकीट चोरींमुळे करोडो रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता। कधी प्रवाशांकडे सुट्टे पैसे नसायचे तर कधी कंडक्टरकडे 1-2 रुपये परत द्यायला नसायचे। यातून अनेकदा मारामारीचे प्रसंग आले, गाड्या डेपोमध्ये जमा झाल्या आणि कोर्ट कचेऱ्या झाल्या। या सगळ्यावर कायमचा पडदा टाकण्यासाठी आणि एसटीला पूर्णपणे हायटेक, डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी सरकारने 1 ऑगस्ट 2026 पासून हा क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। तो निर्णय म्हणजे एनसीएमसी म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्डची सक्ती। पण गड्यांनो, हा निर्णय जेवढा ऐकायला चांगला वाटतो तेवढाच तो अंमलात आणताना सामान्य माणसाचा, ग्रामीण भागातील आजी आजोबांचा आणि महिलांचा किती मनस्ताप होतोय हे देखील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये उघड पाडणार आहोत। चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या मोठ्या नियमानुसार। मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा झटका बसलाय एसटीतून मिळणाऱ्या शासकीय सवलतीला। आपल्याला माहीतच आहे की शासनाने महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत दिली आहे, ज्याला आपण महिला सन्मान योजना म्हणतो। तसेच 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना
50% आणि 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत 100% म्हणजेच संपूर्ण मोफत प्रवास दिला आहे। या योजनांमुळे काय झालं, एसटी मध्ये तुफान गर्दी वाढली, महिला घराबाहेर पडल्या, ज्येष्ठ नागरिक गावोगाव फिरायला लागले। पण याच गर्दीचा आणि सवलतीचा गैरफायदा काही लबाड आणि महाभाग लोकांनी घ्यायला सुरुवात केली। कोणी खोटं ओळखपत्र बनवलं तर कोणी दुसऱ्याचा पास वापरला। याच गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी महामंडळाने आता थेट नो डॉक्युमेंट नो डिस्काउंटचा कठोर नियम लागू केला आहे। अनेक प्रवाशांची अशी सवय असते की ते घराबाहेर पडताना मूळ ओळखपत्र आणत नाहीत। बसमध्ये चढल्यावर कंडक्टरने तिकीट मागितलं की महिला किंवा ज्येष्ठ नागरिक आपल्या पर्समधून आधार कार्डची फाटलेली अस्पष्ट झेरॉक्स काढतात किंवा मोबाईल मधील अंधुक फोटो कंडक्टरच्या डोळ्यासमोर धरतात। कंडक्टरने सांगितलं की माऊली हा फोटो स्पष्ट दिसत नाहीये, मूळ कार्ड दाखवा, की मग तिथेच भांडणाला तोंड फुटतं। तुम्हाला सरकार सवलत देतंय ना, मग आमची अडवणूक का करता, असे प्रश्न विचारले जातात। पण आता 1 ऑगस्ट 2026च्या नवीन नियमानुसार एसटी प्रशासनाने आपल्या सर्व वाहकांना आणि चालकांना लेखी आदेश दिले आहेत। जर प्रवाशाला 50% किंवा 100% मोफत सवलत हवी असेल तर त्यांच्याकडे ओरिजिनल आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र असणं अनिवार्य आहे। जर तुमच्याकडे मूळ ओळखपत्र नसेल तर कंडक्टर तुम्हाला सवलत नाकारून पूर्ण तिकीट फाडणार म्हणजे फाडणार। आता कोणतीही ओळखपत्राची झेरॉक्स यापुढे चालणार नाही, हे डोक्यात पक्क लॉक करून ठेवा। अनेक महिला भगिनींना आणि प्रवाशांना या नियमाची माहितीच नाहीये, ज्यामुळे बसमध्ये दररोज मोठे वाद होत आहेत। गड्यांनो, नीट समजून घ्या, महाराष्ट्रात मिळणारी 50% महिलांची सवलत ही फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्याच्या हद्दीपुरतीच मर्यादित आहे। समजा तुम्ही कोल्हापूर, सांगली किंवा सोलापूर भागातून शेजारच्या कर्नाटकात किंवा गोव्यात जाणाऱ्या एसटी बसमध्ये बसलात, जोपर्यंत तुमची लालपरी महाराष्ट्र राज्याच्या सीमेच्या आत धावते तोपर्यंत महिलांना अर्ध तिकीट लागेल। पण जशी गाडीने राज्याची सीमा ओलांडली आणि गाडी दुसऱ्या राज्यात गेली तसं तुम्हाला पुढच्या प्रवासाचे उरलेले संपूर्ण पैसे म्हणजेच 100% पैसे मोजावे लागतील। तिथे महिला सन्मान योजना लागू होत नाहीये, अर्ध तिकीट त्या ठिकाणी आता लागू होणार नाहीये। जर तिथे कंडक्टरशी वाद घातला तर थेट पुढच्या पोलीस स्टेशनला गाडी लावली जाईल। बघा आता मित्रांनो, एसटी महामंडळाच्या गुप्तचर आणि भरारी पथकाला गेल्या काही महिन्यात धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत। काही प्रवाशांनी ज्यांचे वय अजून 60 ते 62 वर्षच आहे, त्यांनी कॉम्प्युटरवर एडिटिंग करून बनावट आधार कार्ड बनवले आणि त्यावर स्वतःचे वय 75 वर्ष दाखवून मोफत प्रवासाचा लाभ घेतला। हा सरळ सरकारची आणि महामंडळाची फसवणूक करण्याचा प्रकार आहे। आता 2026च्या नियमानुसार बस स्टँडवर आणि धावत्या बसमध्ये अचानक तिकीट चेकिंग वाढवण्यात आली आहे। जर एखादी व्यक्ती खोट्या ओळखपत्रावर, दुसऱ्यांच्या नावावर, पासावर किंवा बनावट कागदपत्रांचा प्रवास करत असेल आणि त्या ठिकाणी प्रवास करताना पकडली गेली तर केवळ त्याला बसमधून उतरवले जाणार नाही, तर त्याच्यावर थेट फसवणुकीचा गुन्हा दाखल होणार आहे। त्यामुळे दुसऱ्यांचा पास किंवा खोटं ओळखपत्र वापरण्याची चूक आता करू नका, नाहीतर थेट जेलची हवा खावी लागेल। आता वळूया दुसऱ्या मोठ्या नियमाकडे, जो लहान मुलांच्या तिकिटाबाबत आहे। गड्यांनो, आधी बसमध्ये काय चालू होतं ते आठवून नीट बघा। कंडक्टरने विचारलं की भाऊ मूल किती वर्षाचा आहे, तर पालक तिकीट वाचवण्यासाठी सरळ सांगायचे, नाही हो, अजून 4 वर्षाचाच आहे किंवा अजून 5 वर्ष पूर्ण झाले नाहीयेत। मूल भलेही 6-7 वर्षाचा असलं तरी त्याला कडेवर घेऊन वयाची लबाडी केली जायची। यामुळे एसटी महामंडळाला दरमहा करोडो रुपयांचा चुना लागत होता, पण आता या लबाडीला पूर्णपणे चाप बसणार आहे। एसटीच्या नियमानुसार 5 ते 12 वयोगटातील मुलांसाठी अर्ध तिकीट आकारले जाते आणि 5 वर्षाखालील मुलांचा प्रवास मोफत असतो। आता नवीन नियमानुसार जर तुम्ही 5 ते 12 वर्षांच्या मुलांसोबत प्रवास करत असाल तर प्रवासादरम्यान मुलांचे आधार कार्ड किंवा वयाचा कोणताही सरकारी दाखला सोबत ठेवणे आता बंधनकारक करण्यात आले आहे। जर कंडक्टरला मुलाच्या उंचीवरून किंवा चेहऱ्यावरून त्याच्या वयाबद्दल जराही शंका आली तर तो हक्काने तुमच्याकडे वयाचा पुरावा मागेल। जर त्यावेळेस तुमच्याकडे मुलाचा ओरिजिनल ओळखपत्र मोबाईल मधील आधार नसेल तर कंडक्टरला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत की तो त्या मुलाचे पूर्ण तिकीट आकारू शकतो।
आणि जर पालकांनी तिथे शहाणपणा करून कंडक्टरशी वाद घातला तर पुढच्या मुख्य बस स्थानकावर किंवा स्टॉपवर प्रवाशांना सन्मानपणे खाली उतरवण्याचे आदेश आता या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। त्यामुळे मुलांसोबत प्रवास करताना पालकांनी मुलांची कागदपत्रे सोबत ठेवायला विसरू नका। आता येऊया तिसऱ्या आणि सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, ज्याची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा आहे। 1 ऑगस्ट 2026 पासून हे NCMC कार्ड काय आहे, ते नेलं नाही तर काय होणार, काय खरंच कॅश बंद होणार आहे? गड्यांनो, हा मुद्दा खूप बारकाईने समजून घ्या। आता NCMC चा फुल फॉर्म बघायला गेलं तर नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, याला भारत सरकारने वन नेशन वन कार्ड या मोहिमेअंतर्गत सुरू केले आहे। हे एक प्रवासाचे डिजिटल स्मार्ट कार्ड आहे जे प्रीपेड कार्ड सारखं काम करतं आणि तुमच्या बँक खात्याशी किंवा डिजिटल वॉलेटशी जोडलेलं असतं। जर तुम्ही मुंबई पुण्याला मेट्रोने प्रवास करताना स्मार्ट कार्ड मशीनवर टॅप करता, अगदी तसंच आता या लाल परीमध्ये होणार आहे। हे कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला कंडक्टरला खिशातून रोख पैसे देण्याची अजिबात गरज नाही। सुट्ट्या पैशांसाठी कंडक्टरशी रोज रोज भांडण करण्याची गरज नाहीये। कंडक्टरकडे असणाऱ्या नवीन ऑड्राईड तिकीट मशीनवर फक्त हे कार्ड टॅप करायचं आणि तुमचं तिकीट एका सेकंदात बाहेर येणार आहे। आता सोशल मीडियावर आणि काही व्हिडिओमध्ये असा अपप्रचार केला जातोय की एसटी मध्ये रोकड म्हणजेच कॅश पूर्णपणे बंद होणार आहे। तर गड्यांनो, याचं उत्तर आहे नाही, कॅश पूर्णपणे बंद होणार नाही। जर तुम्ही एक सामान्य प्रवासी आहात, तुम्ही कोणतीही सवलत न घेता पूर्ण भाडं देऊन प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी हे कार्ड अनिवार्य नाही। तुम्ही पूर्णपणे कंडक्टरला रोख पैसे देऊन तुमचं फुल तिकीट त्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे। बघा, आता एसटी महामंडळाच्या अधिकृत आदेशानुसार 1 ऑगस्ट 2026 पासून अशा सर्व प्रवाशांसाठी NCMC कार्ड अनिवार्य असेल जे शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या प्रवास सवलतीचा फायदा घेत आहेत। म्हणजे जुने कागदी पास किंवा ओळखपत्र दाखवून थेट सवलत मिळवणे यापुढे शक्य होणार नाही। हे कार्ड प्रामुख्याने 6 वर्गातील प्रवाशांना काढावे लागेल। नंबर 1, महिला प्रवासी। महिला सन्मान योजना म्हणजे ज्यांना हाफ तिकीट 50% सवलत आहे, अशा सर्व पात्र महिलांना आता हे कार्ड काढणं बंधनकारक होणार आहे। नंबर 2, ज्येष्ठ नागरिक 65 ते 75 वर्ष वयोगट, यांना 50% सवलत आहे। या सर्व ज्येष्ठ नागरिकांना हे NCMC कार्ड आता अनिवार्य होणार आहे। नंबर 3, अमृत ज्येष्ठ नागरिक 75 वर्षावरील 100% मोफत प्रवास करणाऱ्या म्हणजेच अमृत ज्येष्ठ नागरिकांना आता हे कार्ड बंधनकारक आहे। नंबर 4, विद्यार्थी, शालेय व तांत्रिक शिक्षण घेणारे विद्यार्थी सरळ ID सह या सर्व विद्यार्थ्यांना देखील हे कार्ड आता बंधनकारक करण्यात येणार आहे। नंबर 5, दिव्यांग व्यक्ती, UDID किंवा दिव्यांग प्रमाणपत्रासह या सर्व दिव्यांग व्यक्तींना सुद्धा आता NCMC कार्ड बंधनकारक झाले। नंबर 6, पत्रकार आणि स्वातंत्र्य सैनिक यांना 100% मोफत किंवा सवलतधारक सुद्धा आता NCMC कार्ड बंधनकारक करण्यात आलं आहे। त्यामुळे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही या सवलत प्रवर्गात येत असेल तर वेळेत हे डिजिटल कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला 50% सवलतीचे तिकीट मिळणार नाहीये आणि तुम्हाला दुप्पट म्हणजेच पूर्ण 100% भाडं रोख पैशात मोजावं लागेल। चला तर मग पाहूया की तुम्हाला हे कार्ड घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील आणि याचे नियम काय आहेत, कारण या नियमांमध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित प्रवाशांना थोड्या अडचणीच्या किंवा खिशाला कात्री लावणाऱ्या वाटू शकतात। जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच नवीन NCMC कार्ड काढत असाल तर त्यासाठी तुम्हाला 199 रुपये शुल्क द्यावे लागेल आणि जर तुमच्याकडे एसटीचे जुने स्मार्ट कार्ड आधीपासूनच असेल आणि तुम्ही ते देऊन नवीन NCMC कार्ड घेत असाल तर तुम्हाला 149 रुपये द्यावे लागतील। हा या कार्डचा सर्वात मोठा नियम या ठिकाणी आहे, जो प्रवाशांना मनस्ताप देणारा ठरू शकतो। या कार्डमध्ये तुम्हाला नेहमी किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवावाच लागेल। मित्रांनो, हे कार्ड अगदी एखादा प्रीपेड मोबाईल कार्ड सारखा झाला आहे। विचार करा, जर तुमच्या कार्डमध्ये 120 रुपये शुल्क आहेत आणि तुमच्या तिकिटाचे भाडे 30 रुपये आहे तर तुम्ही तिकीट काढू शकणार नाहीये, कारण तिकीट काढल्यानंतर तुमच्या कार्डमध्ये बॅलन्स 90 रुपये होईल, जो 100 रुपयांच्या मर्यादेपेक्षा कमी आहे। त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी तुमच्या कार्डमध्ये पुरेसे पैसे आहेत की नाही
हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो, आता तुम्ही हे कार्ड 50च्या पटीत म्हणजेच उदाहरणार्थ 50, 100, 150, 200 रुपये रिचार्ज करू शकता. तुम्ही बसमध्ये असताना कंडक्टरच्या ETIM मशीनद्वारे बस डेपोच्या खिडकीवरून किंवा अधिकृत एजंट्स कडून हे रिचार्ज करून घेऊ शकता. मित्रांनो, शासनाने डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन तर दिले आहे, पण प्रत्यक्ष मैदानावरील परिस्थिती काय आहे? सध्या 2026 हे साल चालू आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आपले महिला आणि ज्येष्ठ नागरिक एसटी डेपोवरती हे कार्ड काढण्यासाठी किंवा व्हेरीफाय करण्यासाठी आता जात आहेत. तेव्हा त्यांना तासनतास लांब रांगांमध्ये उभं राहावं लागत आहे. बीड असो, पुणे असो, कोल्हापूर किंवा नागपूर, प्रत्येक मोठ्या बस स्टँडवरती सकाळपासूनच लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. एकीकडे रिमझिम पाऊस, त्यातही तासनतास रांगेत उभं राहावं लागत आहे आणि यावरून 199 रुपयांचा भुर्दंड सहन करणं रोज कमावून खाणाऱ्या सामान्य कुटुंबांसाठी हा एक मानसिक आणि आर्थिक त्रास ठरत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक ज्यांना धड चालताही येत नाही, त्यांनाही या प्रवासासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहून बायोमेट्रिक किंवा कागदपत्रांची तपासणी करावी लागत आहे. याशिवाय तांत्रिक अडचणी ही आणखीन एक मोठी डोकेदुखी आहे. अनेकदा ग्रामीण भागात एसटी धावत असताना कंडक्टरच्या मशीनमध्ये नेटवर्क नसतं किंवा सर्व्हर डाऊन असतो. अशा वेळी कार्ड टॅप झालं नाही तर प्रवाशांमध्ये आणि कंडक्टरमध्ये वादावादीचे प्रसंग घडतात. एसटी महामंडळाचे म्हणणे आहे की यामुळे पारदर्शकता येईल आणि तिकिटांमधील गैरव्यवहार थांबतील, जे नक्कीच योग्य आहे. पण जोपर्यंत ग्रामीण भागात आणि प्रत्येक डेपोवरती पायाभूत सोयीसुविधा सुरळीत होत नाहीत, तोपर्यंत सामान्य जनतेला हा त्रास सहन करावाच लागणार आहे. हे नाकारून चालणार नाहीये. तर गड्यांनो, प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात. या नवीन प्रणालीत सुरुवातीला जरी काही अडचणी आणि मनस्ताप असला तरी याचे काही खूप मोठे दूरगामी फायदे देखील आहेत. हे कार्ड वन नेशन वन कार्ड या धोरणांतर्गत येत असल्याने हेच एक कार्ड तुम्ही मुंबई पुणे मेट्रो प्रवासासाठी वापरू शकता. बेस्ट बसेस मध्ये सुद्धा वापरू शकता. टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी वापरू शकता आणि सुट्ट्या पैशांच्या कटकटीतून कायमची मुक्ती मिळवू शकता. शेवटी माझा तुम्हा सर्वांना एक मोलाचा सल्ला आहे. 1 ऑगस्ट 2026 ची अंतिम मुदत अगदी आता जवळ आली आहे. म्हणजे फक्त 3 ते 4 दिवस उरले आहेत. जर तुम्ही अजूनही असा विचार करत असाल की मुदत वाढेल किंवा नियम बदलेल, तर अशी चूक आता करू नका. शासन यावेळी हा नियम कडकपणे लागू करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळच्या एसटी डेपोमध्ये किंवा अधिकृत केंद्रावरती जाऊन आपले कार्ड काढून घ्या. कार्ड काढण्यासाठी जाताना ही कागदपत्रे सोबत ठेवायची विसरू नका. नंबर 1 आधार कार्ड, जे तुमच्या चालू मोबाईल नंबरशी लिंक असेल. नंबर 2 तुम्ही स्वतः. नंबर 3 सवलतीचा पुरावा, विद्यार्थ्यांसाठी सरळ ID, दिव्यांगासाठी UD ID किंवा ज्येष्ठांचा वयाचा दाखला. आणि नंबर 4 सक्रिय मोबाईल क्रमांक, ज्यावर तुमचा OTP येणार आहे. तर मित्रांनो, एसटीच्या या नवीन नियमाबद्दल आणि NCMC कार्ड बद्दल तुमच्या मनात असणारे सर्व प्रश्न आज दूर झाले असतील. तुम्हाला काय वाटतं? एसटी महामंडळाचा हा निर्णय डिजिटल क्रांतीच्या दृष्टीने योग्य पाऊल आहे की पुरेशी पूर्वतयारी न करता सामान्य जनतेला वेठीस धरले जात आहे? मला खाली कमेंट सेक्शन मध्ये तुमचे मत नक्कीच कळवा. माहिती जर खरोखर महत्त्वाची आणि उपयोगी वाटली असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्सला नक्की शेअर करा आणि तुमच्या हक्काच्या बोलगड्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, सावध रहा, सतर्क रहा, काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची. भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.